आमंत्रित करत आहे वंदनीय भदंत नागार्जुन सुरई ससाई, यानंतर श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपले स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर दीपा पानेकर माननीय प्राचार्य डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय। यानंतर वंदनीय भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई माननीय अध्यक्ष स्मारक समिती आपले स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर सुधीर फुलझेले माननीय सदस्य स्मारक समिती। श्री चंद्रशेखर बावनकुळे माननीय महसूल मंत्री, श्री संजय शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य आपले स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते माननीय श्री राजेंद्र गवई सदस्य स्मारक समिती। माननीय श्री चंद्रशेखर साहेब मुंबई हायकोर्ट विशेष उपस्थिती यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर प्रदीप आगलावे। डॉक्टर कमलताई गवई माननीय पूर्व लेडी गव्हर्नर आणि स्मारक सदस्य आपले स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते विलास गजघाटे माननीय सदस्य। डॉक्टर दीपा पानेकर माननीय प्राचार्य आंबेडकर कॉलेज आपल्या स्वागतासाठी आमंत्रित करते डॉक्टर वर्षा पानबुडे माननीय उपप्राचार्य वाणिज्य विभाग। विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सदस्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करते। यानंतर या कार्यक्रमाची भूमिका व प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर दीपा पानेकर मॅडम। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संचालित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूरच्या हिरक महोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपले स्वागत करताना माझे हृदय अभिमान आणि कृतज्ञतेने भरून येत आहे। या ऐतिहासिक सोहळ्याचे माननीय अध्यक्ष वंदनीय भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी भारताचे माननीय सरन्यायाधीश श्री भूषण रामकृष्ण गवई सर, सन्माननीय डॉक्टर कमलताई गवई पूर्व लेडी गव्हर्नर, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य श्री संजय शिरसाट सर, ऑनरेबल जस्टिस श्री चंद्रशेखर सीनियर जज बॉम्बे हाई कोर्ट, ऑनरेबल जस्टिस नितिन सांबरे सीनियर जज हाई कोर्ट ऑफ दिल्ली, ऑनरेबल श्री जस्टिस एएस किल्लोर सीनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज नागपूर हाई कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील सर्व सन्माननीय न्यायमूर्ती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे समस्त आदरणीय सदस्य,
नागपूर शहरातील विविध शैक्षणिक व शासकीय संस्थांचे पदाधिकारी, सभागृहात उपस्थित इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार वर्ग आणि उपस्थित आजी व माजी विद्यार्थी सर्वांचे या प्रसंगी मी मनपूर्वक स्वागत करते. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायांसह नागपूर येथे स्वतंत्र, समता, न्याय, बंधुतावादी व मानवतावादी बौद्ध धम्म स्वीकारला. अस्पृश्य समाजामध्ये मानवतावाद रुजवून खऱ्या अर्थाने शोषणमुक्त व समता आधारित समाज व्यवस्था उभा करण्याचा हा सामाजिक व सांस्कृतिक प्रकल्प होता. अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे हा प्रकल्प रक्ताचा एक थेंबही न सांडता प्रज्ञा, शील, करुणा, शांती व अहिंसेच्या मार्गाने उभा राहिलेला जगातील पहिला व सर्वात मोठा प्रकल्प होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा बुलंद संदेश बाबासाहेबांनी दिला. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 1958 मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन झाली व पुढे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या अथक परिश्रमातून 1964 मध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलेजची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आंबेडकरी विचारांनी वाहून घेतलेले आदरणीय नाह कुंभारे, आदरणीय रासू गवई, आदरणीय सदानंदजी फुलझेले, आदरणीय वाको गाणार यांनी या महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. सुरुवातीला कला आणि वाणिज्य या 2 शाखांसह 300 विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाची स्थापना झाली. आज 6000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, कायदा असे पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम चालविले जातात. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश त्यांच्या घरातून शिकणाऱ्या पहिल्या पिढीत होतो. या कारणानेच सुरुवातीपासूनच महाविद्यालय उपेक्षित आणि वंचित घटकांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण देण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम राहिले आहे. लेट ऑनरेबल श्री R.S. गवी साहेब, former governor of Bihar and Kerala, member of parliament and father of Honorable Chief Justice of India, Shri Bhushan Gavai sir, former president of Smarak Samiti, along with respected late Shri Sadanandji Fulzele Sahib, the former secretary of the Samiti, led the college management and the Smarak Samiti for around 43 years. And under their visionary leadership, these 2 great stalwarts, the college scaled unimaginable heights. The late former principal, Mr. T.K. Damodaran, laid a strong foundation for the institution's stability, introduced new academic programs, and obtained UGC recognitions. We were honored by NAC with the highest grade of A+ in 2004 under the dynamic and visionary leadership of late Dr. R. Krishna Kumar, the only college in Vidarbha to receive such an honor at that time. In recent assessment by NAC in 2023, again we were honored with an A+ grade. The science stream began in 1969, followed by law in 1984. Our institution has consistently produced meritorious students who have excelled in IITs, IISc, ISERS, top medical colleges, civil services, national law universities, and reputed central universities. Our alumni include accomplished doctors, engineers, scientists, professors, lawyers, writers, athletes, civil administrators, bankers, entrepreneurs, etc. Among many prominent alumni, I would like to mention about J.S. Saharia sir, who has worked as Chief Secretary, Maharashtra Government, and also as former State Election Commissioner, Maharashtra Government. Many students have received honors and gold medals for various university examinations. With immense pride, I feel very proud to mention that Ms. Karishma Gavai, the meritorious daughter of Honorable Bhushan Gavai sir, was a LLB student of our college. She received 15 university awards during her LLB
and went on to secure 6 more awards for her LLM from the university. Dr. Ambedkar Institute of Management Studies and Research is another well-known success story. The institution has gained a place of prominence, and today it is one of the most sought-after institutes for management studies. On this occasion, we extend gratitude towards all our former principals, vice principals, teaching faculty, administrative staff, and non-teaching staff for their committed services. We are also grateful to all the stakeholders for their continued support. This has been made possible through the unwavering support of the past and the present honorable members of the Smarak Samiti. The Honorable President of Smarak Samiti, Bhadanta Arya Nagarjun Suresh Sasai, whose wisdom infuses our campus with moral clarity, vision, and purpose. We remain committed to diversity, inclusivity, and equality, aiming at providing the enriching, affordable education. An embodiment of Baba Saheb's belief. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे पिणार ते गुरगुरणार, आणि ही गर्जना खऱ्या अर्थाने भारतीचे माननीय सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यामध्ये आढळते. भारताचे 52वे सरन्यायाधीश, पहिले बौद्ध आणि संवैधानिक पद भूषवणारे दलित समाजातील दुसरे व्यक्ती माननीय श्री भूषण रामकृष्ण गवई सर यांचे स्वागत आणि सत्कार करण्याचा सन्मान मिळणे ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. सर, your journey is profoundly constitutional. You carry forward the legacy of Dr. Bhimrao Ambedkar. Your life is a beacon of Baba Saheb's vision of social mobility through education and constitutionalism. Sir, your judicial career is marked by profound compassion and constitutional clarity. As a part of constitution benches, sir has delivered path-breaking verdicts. Honorable Sir, your most significant judgments and landmark contributions reflect a commitment to constitutional supremacy, procedural fairness, social justice, equity, transparency, and democratic access. Environmental concerns ensuring state action in alignment with constitutional ethos. Sir, you reminded the world, what is supreme is already known. It is the Constitution that is supreme. Honorable Sir, you are a torchbearer of Baba Saheb's ideals. You stand here today as a symbol of justice realized, as the roar that echoes from Diksha Bhumi to the Supreme Court. Your presence tells every student from the marginalized background, yes, you can. Honorable Sir, it is a personal honor to address you today, not just as a principal, but as the daughter of late Acting Chief Justice of Maharashtra, Justice M.B. Ghodeswar, and late Advocate Pramila Ghodeswar. I proudly carry forward their rich legacy of justice and education. As a woman and as a principal, I deeply resonate with Baba Saheb's words. I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved. And today, I stand here as a symbol of that progress. I extend gratitude to Honorable Smarak Samiti members for their unwavering trust and support. Your faith in my leadership allows us to dream big and build meaningfully. On the occasion of Golden Jubilee celebration, we were honored to have late APJ Abdul Kalam, Honorable former President of India, and today, on this historic occasion, we are deeply honored to have the opportunity to felicitate the Honorable Chief Justice of India, Shri Bhushan Ramakrishna Gavai sir, a proud son of Vidarbha, a distinguished son of Maharashtra, and a shining jewel of Diksha Bhumi. May I now request Honorable Bhadanta Arya Nagarjun Suresh Sasai ji, Honorable Chief Minister of Maharashtra, and all the dignitaries to kindly do the honors. Thank you. माननीय न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय यांचा सत्कार आंबेडकर महाविद्यालयासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. आंबेडकर महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये स्वर्ण पानाने हा इतिहास लिहिला जाईल.
यानंतर महाविद्यालयाचा गौरव वाढविण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले आणि भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं, अशा 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेतोय. आणि हा सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय सरांना. कुमारी सावी श्रीकांत बुलकुंडे, रँक 517, पूर्ण UPSC मधून आंबेडकर कॉलेजच्या 12वी विज्ञान शाखेच्या सावीने 5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2024 मध्ये 517वा रँक मिळवत महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. करिता सावीला सन्मानित करण्यात येत आहे. लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्ता. यानंतर कुमारी चारुल मनीष विटाळकर, जून 2025 मध्ये CA परीक्षेत 400 पैकी 323 गुण मिळवत अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी गौरव करण्यात येत आहे. चारुल मनीष विटाळकर ही आमच्या महाविद्यालयात 96.37% गुणांसह बोर्डात सुद्धा अव्वल आलेली होती. कुमारी रुचिका बाकरे, CA फाउंडेशन परीक्षेत 400 पैकी 248 गुण मिळवत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्याचबरोबर 96.67 गुणांसह बोर्डात सुद्धा अव्वल आलेली आहे. कुमारी भूमिजा संदीप अग्रवाल, दक्षिण कोरियाच्या सांस्कृतिक क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयासाठी मानद वार्ताहर एप्रिल 2024 पासून कार्यरत आहे. YLC यंग लीडर्स फॉर ऍक्टिव्ह सिटीझनशिप द्वारा आयोजित काउंटर स्पीच फेलोशिप मध्ये सर्वोत्कृष्ट फेलो म्हणून सुद्धा तिचा गौरव करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे क्वीन्स कॉमनवेल्थ रॉयल सोसायटी द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालं. आणि वी मेट लास्ट समर ही कादंबरी सुद्धा पब्लिश झाली आहे. यानंतर निखिल मोटघरे, कला शाखेतील या विद्यार्थ्याने नागपूरसह मेळघाट परिसरातील जवळपास 400 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाचं, त्याचबरोबर पालकाचं समुपदेशन करून मेळघाट सारख्या दुर्मिळ भागातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे. आणि आज निखिल इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट IHSM बेंगळुरू येथे अर्बन स्टडीजसाठी त्याची निवड झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. या पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या या भूमीचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, या ठिकाणी विशेषत्वाने मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे वरिष्ठ न्यायाधीश श्री चंद्रशेखर साहेब, माझे सहकारी आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाटजी, मातोश्री डॉक्टर कमलताई गवई, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दीक्षाभूमीचेही स्मारक समितीचे अध्यक्ष श्री भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाईजी, इथल्या प्रिन्सिपल डॉक्टर दीपा पानेकरजी, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर राजेंद्र गवई,
भंते नागदीपांकर, डॉक्टर प्रदीप आगलावे, श्री विलास गजगाटे, श्री सुधीरजी फुलझेले, श्री अनंतजी फुलझेले, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरेजी, ज्येष्ठ न्यायाधीश, त्याचप्रमाणे आपले अनिल किल्लोरजी, सगळेच आमचे बॉम्बे हायकोर्टचे माननीय न्यायमूर्तीगण आणि या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या हीरक महोत्सवी समारोहामध्ये सम्मिलित होण्याची मला संधी मिळाली आणि हाही विलक्षण योगायोग आहे की या संपूर्ण दीक्षाभूमीच्या या कॉलेजच्या उभारणीत जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे ते माननीय दादासाहेब गवई यांचेच सुपुत्र भूषण गवई साहेब हे देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही खरोखर मला असं वाटतं की एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आहे. तसं तर गेले अनेक वर्ष विविध कॅपॅसिटीमध्ये भूषण गवई साहेबांनी देखील इथली सेवा केलेली आहे आणि एक प्रकारे आपण असं म्हणतो ही बिलॉंग्स टू दिस प्लेस, तशा प्रकारे त्यांचा इतके वर्ष इथे वावर राहिलेला आहे. पण आज ते एका वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा आपल्या सर्वांना अतिशय सार्थ अशा प्रकारचा अभिमान आहे. खरं म्हणजे पद्मश्री दादासाहेब गायकवाड असतील, दादासाहेब गवई असतील, सदानंद फुलझेले साहेब असतील, यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की या मंडळींनी इतर काही लोकांना सोबत घेऊन या आंबेडकर कॉलेजची स्थापना केली आणि त्यावेळी कदाचित कोणालाही याची कल्पना नसेल की हे कॉलेज इतकं मोठं होईल आणि इतकं नावारूपाला येईल. 20,000 रुपये जमा करून त्यावेळी या कॉलेजची स्थापना, या ठिकाणी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. अर्थात तेव्हाच्या 20,000 रुपयाला किती महत्व होतं हे आपण समजू शकतो. पण अशा सगळ्या अडचणीच्या काळामध्ये 5 वर्गखोल्या, 5 शिक्षक आणि 300 विद्यार्थी इथनं सुरू झालेला प्रवास आपण आत्ताच बघत होतो की सगळ्यात मोठं मल्टीडिसिप्लिनरी कॉलेज म्हणून आज या कॉलेजला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. यानंतर या ऐतिहासिक सोहळ्याचे मुख्य अतिथी व सत्कारमूर्ती न्यायमूर्ती भूषण गवई, माननीय सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय, आपणास मी आमंत्रित करते. महाराष्ट्राचे सन्माननीय आणि तडफदार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, स्मारक समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भंते नागार्जुन सुराई ससाईजी, माझी आई डॉक्टर कमलताई गवई, महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री माननीय संजय शिरसाटजी, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती चंद्रशेखर, दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरेजी, नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किल्लोरजी, त्याचप्रमाणे उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे आता जे 1-1.5 महिन्यात परत त्यांना जॉईन होणार आहेत ते सगळे भावी जजेस,
स्मारक समितीचे सन्माननीय सदस्य डॉक्टर राजेंद्र गवई, श्री सुधीर फुलझेले, ॲडव्होकेट आनंद फुलझेले, प्राध्यापक प्रदीप आगलावे, श्री विलास गजघाटे, एन.आर. सोटे, बनते नागदीपांकरजी, कॉलेजच्या सन्माननीय प्राचार्य, आणि त्यांनी उल्लेख केला की आदरणीय न्यायमूर्ती गोडेसर साहेब आणि त्यांच्या आई ज्या वकील होत्या त्या वारसा चालवत आहेत आणि माझ्यासाठी त्याच्या माझ्या छोट्या भगिनीसारख्या आहेत, प्राचार्य दीपा पांडेकर. कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सुलेखाताई कुंभारे, नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, सरचिटणीस अमोल जलतारे, बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सन्माननीय सदस्य अनिल गोवर्धुपे, डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया नंदेश देशपांडे, मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल समीर अडकर, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध विभागातील सन्माननीय अधिकारी कृष्णा इंगडेचे पण उपस्थित आहेत, कास्ट ट्राईबचे आमचे नेते, बरेच जण, सगळे परिचित खूप चेहरे आहेत, पण सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तर वेळ भरपूर लागेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरा कार्यक्रम अटेंड करायचा आहे, त्यामुळे सर्वांच्या नावाचा मी नामोल्लेख टाळेल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी इथे पाहुणा म्हणून आलेलो नाही आहे. दीक्षाभूमीशी माझी जी नाळ आहे ती मला वाटते जन्माच्या नंतर 3-4 वर्षाचं जेव्हापासून समजायला लागलो तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी दादांसोबत आईसोबत आम्ही दरवर्षी इथे यायचो. आणि ह्या ज्या मातीच्या स्मृती आहेत त्या एवढ्या खोल रुजलेल्या आहेत की मला असं वाटते की मी याच मातीत वाढलो आहे, याच मातीच्या विचारांनी पुढे गेलो आहे आणि याच विचारांनी आज जिथे पोहोचलेलो आहे तिथे पोहोचलेलो आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी इथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ते आणि त्यांच्या धर्मपत्नी सविता आंबेडकर यांनी, आणि त्यांच्यासोबत त्यांच्या लाखो अनुयायांनी इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यात माझे वडील होते. आणि ज्या मातीत, ज्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठं धर्म परिवर्तन केलं, आणि बाबासाहेब म्हणाले की बाबासाहेबांना अनेक धर्माच्या ऑफर्स होत्या, त्यांना मुसलमान धर्माच्या ऑफर्स होत्या, ख्रिश्चॅनिटीच्या होत्या, परंतु सर्व प्रलोभनं बाजूला सोडून त्यांनी निर्णय घेतला की मी जर धर्म स्वीकारेल तर तो म्हणजे बौद्ध धर्म, कारण की हा धर्म आहे समतेचा धर्म, हा धर्म म्हणजे सर्वांना एक समान वागणूक देणारा, पंचशील पाळणारा असा धर्म आहे. आणि त्यानंतर ही चळवळ झाली. बाबासाहेब फार कमी वेळात आपल्याला सोडून गेले आणि त्यांचा वारसा पुढे मग दादासाहेब गायकवाड, माझे वडील दादासाहेब गवई, सदानंदजी फुलझेले, दादासाहेब कुंभारे, वाको गानार आणि अनेक असे कार्यकर्ते होते, त्यांनी पुढे चालवला. आणि ह्या जागेवरती बाबासाहेबांचं स्मारक व्हावं याकरता जमीन मिळण्यासाठी सुद्धा लढा करावा लागला. आणि सर्वप्रथम दादासाहेब गायकवाड या स्मारक समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या निधनानंतर माझे वडील दादासाहेब गवई हे या स्मारक समितीचे अध्यक्ष झाले आणि जवळपास 43 वर्षाचा कालखंड ते या स्मारक समितीचे अध्यक्ष होते. मला नाही वाटत की एवढा प्रदीर्घ काळाकरता कोणी कुठल्या
संघटनेचं नेतृत्व केलेलं असेल. मला अजूनही दिवस आठवतात ते की ज्यावेळेला मी लहानपणी त्यांच्यासोबत यायचो. एका बैठ्या चाळीमध्ये 4 खोल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती. त्या तात्पुरत्या इमारतीतून कॉलेज चालायचं. आणि अजूनही आठवते मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते. आर्थिक परिस्थिती समितीची एवढी गंभीर होती. दादासाहेब गवई आणि दादासाहेब कुंभारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री होते प्रफुल्लभाई पटेल यांचे वडील, त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला. तर मनोहरभाई म्हणाले ठीक आहे, तुम्हाला पैसे देतो, पण एक अट आहे की तुम्ही दोघेही जण गोंदियाला या, माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा. आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उभं राहिलं. आणि आज आपण बघतो आहे की शून्यामधून आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे. मगाशी आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की पहिल्यांदा दिस कॉलेज यूज टू बी अ चॉईस ऑफ लास्ट रिसॉर्ट, परंतु नंतर मग ते टी.के. दामोदर असो की डॉक्टर कृष्णकुमार असो, यांच्या कालखंडामध्ये या कॉलेजने एवढी प्रगती केली की एक काळ असा आला की इथे ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल किंवा ज्यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तिथे ॲडमिशनसाठी लगे लावायला लागायचे. ते मला स्वतःही आठवते की त्यावेळेला सुधीर कार्यभार करायचा, आम्हाला विनंती करावी लागायची की अरे 1-2 तरी ॲडमिशन आमच्या करून दे. आणि सामाजिक याच्यात राहिल्यामुळे कोणाच्या रिक्वेस्ट नामंजूर करता येत नव्हता. आणि सुधीर वर्षातून 1-2 ॲडमिशन करून द्यायचा आमच्या मित्रांच्या मुलाच्या वगैरे. आणि त्यानंतर सुधीरने जी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू केली आणि ती मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटही एवढी नावारूपाला आली की त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी सुरू केली आपण, त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ॲडमिशनसाठी एक चढाओढ लागायची. आणि म्हणून या प्रसंगी आज आपण आपला हिरक महोत्सव साजरा करत असताना ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं या संस्थेसाठी, या संस्थेला मोठं करण्यासाठी, मग ते दादासाहेब गायकवाड असो की माझे वडील दादासाहेब गवई असो, दादासाहेब कुंभारे असो, वाको गानार असो, सदानंदजी फुलझेले असो, यांच्या प्रती आपण त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्यांनी जर पाया उभारला नसता तर आज हा जो डोलारा उभा झालेला आहे, एक जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे ते उभं होऊ शकलं नसतं. आणि त्यामुळे या प्रसंगी त्यांना आदरांजली अर्पण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मी जास्त काही बोलणार नाही, कारण की माझ्यासाठी तर हा घरचा कार्यक्रम आहे. मला अजूनही आठवतंय की दरवर्षी ज्यावेळेला 1981 साली धर्मांतराला 25 वर्ष झाली आणि रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळेला मुंबईवरून दादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या अस्थी होत्या त्या अस्थी स्पेशल ट्रेननी मुंबईवरून नागपूरला आणण्यात आल्या. आणि जवळपास पूर्ण नागपुरात एक 8-10 तासाची मिरवणूक निघाल्यावरती त्या दीक्षाभूमीला स्थापन करण्यात आल्या. आणि त्यावेळेला नागपूरच्या जनतेने जे उत्स्फूर्त असं स्वागत केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं, जिथे जिथे मिरवणूक निघाली तिथे लाखो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यामधून दिसून येतं की नागपूरमध्येही सर्व धर्म समभाव हा आपण पाळतो. नागपूरमध्ये जातपात याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्याकरता लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यानंतर दरवर्षी ज्यावेळेला धम्मचक्र परिवर्तनचा सोहळा व्हायचा त्यावेळेला मला अजूनही आठवते की
ज्यावेळेला फक्त ते 4-5 दिवस स्मृती स्मारकामध्ये ठेवण्यात यायच्या, बाकी वेळ तिजोरीमध्ये ठेवण्यात यायचे आणि दादा त्यांच्या डोक्यावरती त्या स्मृती घेऊन स्मारकापर्यंत यायचे आणि ती मिरवणूक निघायची. अशा मोठ्या मोठ्या फार मनात खोल रुजलेल्या आठवणी आज जिवंत झाल्या आहेत. बाबासाहेबांचा जो सामाजिक न्यायाचा आणि आर्थिक न्यायाचा जो संदेश त्यांनी दिला त्यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते वकिलीत असो की हायकोर्टाचा न्यायमूर्ती असो की सुप्रीम कोर्टाचा न्यायमूर्ती असो किंवा आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला जी संधी मिळाली या देशाचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्य करण्याची. आणि बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते विचार पिढ्यानपिढ्या युगोनयुगे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आजपर्यंत आपण इथे पोहोचलो. 60 वर्षाच्या कालखंडात फार मोठी आपण प्रगती केलेली आहे. मला आनंद आहे की डॉक्टर कृष्णकुमार यांचं कार्य मला जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या काळामध्ये मला वाटते नॅक A+ ग्रेडिंग मिळालं. आणि त्यानंतर आताच्या ज्या प्राचार्य आहेत दीपा पान्नेकर यांच्या कार्यकाळात पुन्हा सुद्धा आपल्याला तेच ग्रेडिंग नॅक प्लस मिळतं आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे. मी या प्रसंगी पूर्ण प्राचार्य त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापक आमच्या लॉ फॅकल्टीचे पण वर्षा मॅडम वगैरे सगळे दिसत आहेत तिथे. लॉ फॅकल्टीमध्ये मला बराच वेळा यायचा संबंध प्रसंग आला. या सर्व संस्थांचे कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी या कॉलेजला मोठ्या नावारूपास आणलं. एक मोठी इन्स्टिट्यूट आपण निर्माण केली. मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला आणि बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की जर कुठल्या समाजाची प्रगती किती झाली आहे हे जर बघायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांची किती प्रगती झालेली आहे. दॅट इज अन यार्डस्टिक फॉर कन्सिडरिंग ॲज टू वेदर द सोसायटी हॅज प्रोग्रेस्ड ऑर नॉट. आणि आज मला आनंद आहे की ज्या 5 विद्यार्थ्यांचं ती सावी बालकुंडे असो, चारुल विठाळकर असो, रुचिका बाकरे असो, दुमिया अग्रवाल असो आणि निखिल मोडगरे असो, या 5ही जणांनी जे आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्या 5 पैकी 4 म्हणजे 80% या मुली आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज आपण मग वुमन एम्पॉवरमेंट पुढे जर प्रवास करत असू तर ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आपण वाहिलेली आदरांजली आहे. मी कॉलेजचे कौतुक करू इच्छितो की त्यांनी आपल्या कॉलेजमधून एवढ्या चांगल्या विद्यार्थिनींना शिकवलं, त्यांना तयार केलं. अशी माझ्या मुलीचा उल्लेख केला, करिश्माचा. आपल्या कॉलेजची ती विद्यार्थिनी होती लॉ फॅकल्टीची. तिला LLBला 15 गोल्ड मेडल मिळाले, LLMला 7 मिळाले आणि योगायोग म्हणजे LLBचे गोल्ड मेडल ते माननीय देवेंद्रजी. मी त्यावेळेला हायकोर्टात जज होतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज, आणि खाली बसलो होतो आणि देवेंद्रजींच्या हस्ते तिला ते मेडल्स मिळाले होते. आज या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छेल की आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरण करून ते विचार कसे पुढे नेता येईल त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करावं. आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात तर निश्चितच यश मिळेल आपल्याला, आपण यशाची यशोशिखरे गाठाल. परंतु बाबासाहेब नेहमी म्हणायचे की देयर इज अ डिफरन्स बिटवीन अ ग्रेट पर्सन अँड एन एमिनंट पर्सन. An eminent person is the one who serves the society. जो समाजासाठी आपलं आयुष्य वेचतो तो खऱ्या अर्थानं एमिनंट व्यक्ती आहे. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यात तर निश्चितच यशाची शिखरं गाठा, परंतु तीच गाठत असताना या समाजासाठी,
या देशासाठी आपण काही देणं लागतो ही भावना मनात ठेवा. मला निखिलचा गौरव करावा असं वाटतो. बाकी चौघांचाही तुम्ही गौरव केलेला आहे. त्यांनी त्यांच्या विविध क्षेत्रात आमच्या सावीनी जी IAS ची एक्झाम असते तिथे चांगल्या रीतीने यश मिळवलेलं आहे. आपल्या एका विद्यार्थिनींनी कोरियन जर्नलिझम त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये एक आपलं नाव कमावलेलं आहे आणि त्याचसोबत कॉलेजचं नावही कमावलेलं आहे. CA च्या परीक्षेमध्ये अव्वल दर्जा प्राप्त केलेला आहे. परंतु निखिलने जे मेळघाटच्या विद्यार्थ्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जे त्यांनी कार्य केलं त्याबद्दल मी खरोखर त्याचा ऋणी आहे. मेळघाट हा जो भाग आहे अमरावती जिल्ह्यातला तो नेहमीच माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. आणि जेव्हा केव्हा मला संधी मिळाली इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून काम करायची तर तिथल्या कुपोषणाचा इश्यू असो तिथल्या डेव्हलपमेंटचा इश्यू असो त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. दादा ज्यावेळेला इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला मेळघाटची जबाबदारी मीच घ्यायचो. जज होईपर्यंत, जज झाल्यानंतर तर मग मर्यादा आल्या. आणि आज मला आनंद वाटतो की मेळघाटमध्ये मग ते डॉक्टर सातव असो किंवा आपले काय नाव डॉक्टर स्मिता कोल्हे आणि रवींद्र कोल्हे असो ते जे कार्य करतायत सेवाभावानं लाखो रुपये कमावू शकले असते नागपूरला प्रॅक्टिस करून. परंतु आपण समाजाकडे काही देणं लागतो यासाठी बैरागड सारख्या छोट्या गावामध्ये किंवा धारणी तालुक्यातल्या छोट्या गावामध्ये डॉक्टर सातव आणि डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे जे कार्य करतायत ते आपण आदर्श ठेवला पाहिजे. आणि बाबासाहेब जे म्हणाले की जर आपण खऱ्या अर्थानं जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण मोठं होण्यासोबत आपला समाज कसा मोठा होईल, आपण या समाजाला कसं मदत करू शकतो आणि समाजातल्या सगळ्या घटकांना वर आणण्याकरता कसं मदत करू शकतो ही जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्या मनात रुजवली तर ती खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या स्मारक समितीत ज्यांनी आपले प्राण ओतले त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल. मी जास्त लांब बोलणार नाही कारण की माननीय मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या डिलेचा मी कारणीभूत होऊ इच्छित नाही कारण की आम्ही पंक्च्युअलिटी जजेस पाळत असतो. त्या प्रसंगी फक्त अजून मी 2 मिनिटं घेतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने. ज्यावेळेला या धर्मांतर परिवाराचा रोप महोत्सव साजरा करण्यात आला त्याच्या अगोदर फार मोठी जवळपास वर्षभर तयारी चालू होती आणि मी त्यावेळेला एक विद्यार्थी होतो, शिकत होतो. मला वाटतं मी BComला होतो आणि ते गीतं भीमगीत आणि बुद्धवंदना तयार करण्यासाठी दादांनी त्यांचे मित्र सुरेश भट यांना विनंती केली होती आणि सुरेश भट जवळपास 3 महिने आमच्या मुंबईच्या सारंगच्या फ्लॅटवर होते आणि त्यांची पूर्ण सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. देवेंद्रजींना माहितच असेल त्यांची सेवा करण्याकरता काय काय म्हणजे पण मी 3 महिने आणि मी या आजच्या भाषणाचा समारोप ज्या भीमवंदनेमध्ये तयार करण्यामध्ये माझा थोडाफार तरी योगदान आहे त्या भीमवंदनेने करू इच्छितो. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. दुमदुमे जयभूमीची गर्जना, दुमदुमे जयभूमीची गर्जना, गर्जना चोहीकडे, सारखा जावे तिथे, सारखा जावे तिथे, हा तुझा डंकाळ धडे, हा तुझा डंका धडे. घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना, राहिलेल्या संगरांची वंदना. कोणते आकाश हे, कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख,
तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना. कालचे सारे मुके आज बोलू लागले आणि तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. घे वसंता घे मनांच्या मोहरांची वंदना. जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, सोडले नाही तुला. कापले गेलो तरी तोडले नाही तुला, तोडले नाही तुला. ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना, ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना. तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा, राहिली कोठे निशा. एवढे आमाकडे ही तुझी आहे दिशा, एवढे आमाकडे ही तुझी आहे दिशा. माय बापा घे उद्याच्या अंकुराची वंदना, माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना. धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती, धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती. हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती, हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती. एक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना, एक येणाऱ्या युगांची वंदना. सुरेश भटांनी अतिशय सुंदर मार्मिक वर्णनात बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. आणि मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की मी एका सेमी स्लम एरियातल्या म्युन्सिपल प्राथमिक शाळेतून शिक्षणाला सुरुवात केली आणि आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पोहोचण्याची संधी मिळाली. माझ्या आई वडिलांचा तर त्यात निश्चितच मोठा हातभार आहे. परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आणि या भारताची राज्यघटना नसती तर मला नाही वाटत की मी इथपर्यंत पोहोचू शकलो असतो. आपल्या सर्वांनी आज बाबासाहेबांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन आणि एक लक्षात ठेवा की आपली जर मी हे विद्यार्थ्यांसाठी बोलून राहिलो आहे की तुम्ही पूर्ण निष्ठेने, पूर्ण एकात्मतेने आणि एक मनाचा निर्धार केला की आपल्याला आयुष्यात पुढे जायचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आपल्या देशाची घटना तुम्हाला कधी त्या यशोशिखरापासून दूर ठेवू शकणार नाही. मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा कॉलेजला, महाविद्यालयाला, स्मारक समितीला, त्याचप्रमाणे फॅकल्टीला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो हीरक महोत्सव पूर्ण झाल्याबद्दल. आणि मला निश्चित खात्री आहे की यानंतर जो अमृत महोत्सव होईल, यानंतर जो शतकोपरी महोत्सव होईल त्यावेळी यापेक्षा मोठमोठे लॉरेल्स मिळतील आपल्याला. या मला वाटतं हे एकमेव असं कॉलेज असेल की ज्या कॉलेजनी 2 कुलसचिव, एक पूरण मेश्राम आणि दुसरा आमचा अनिल हरेकन हे दिलेले आहेत आणि अनेक डॉक्टर्स दिलेले आहेत, अनेक इंजिनियर्स दिलेले आहेत, विविध क्षेत्रात काम करणारे दिलेले आहेत. मला निश्चितच खात्री आहे की पुढचा जो काळ आहे तो सुवर्ण काळ आहे आपल्यासाठी. त्या सुवर्ण काळाच्या प्रकाशात आपण जळत राहूया अशी अपेक्षा करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.